आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगो एवढ्या दिवसांनी सगळ्या घरच्यांबरोबर बसाल, घरचा जेवण जेवण मिळता तुका केला का? आता ना गिरिजाबाई, तू 2 घास जास्त खा आणि आराम कर. काय आता फक्त बेल मंजूर झाली आहे, अजून खूप मोठं पल्लो गाठूचा ना तुका. विक्रांत, आय एम सॉरी. सॉरी का म्हणतेस गिरिजा? तुला खूप ऐकून घ्यावं लागलं ना माझ्यामुळे. असं काही झालेलं नाही. किती सहन करतोयस तू माझ्यामुळे. हे काय आता नवीन? नवीन काय? मला दिसत नाही असं वाटतं तुला? किती धडपडतोयस माझ्यासाठी. गिरिजा, मी हे सगळं तुझ्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार? मला शब्दांमध्ये अडकून सिच्युएशन बदलत नाही विक्रांत. मला कळतंय तू खूप सहन करतोयस. मी काही सहन वगैरे करत नाही. मी माझे प्रयत्न करतो. हो, पण तुला यातना तर होत आहेत ना. काका बरोबर होते. कोण काका? रमाकांत काका? त्याचं मनावर घेतीस? गिरिजा, तुला माहितीये तो माणूस कसा आहे? माहितीये मला विक्रांत, पण आज ते बरोबर होते. विक्रांत, काहीही करता येतं, पण पैशांचं सोंग नाही आणता येत. माणसाची लायकी त्याच्या खिशातल्या पैशातून कळते. हे तू बोलतेस गिरिजा? हो, मी बोलतेय. नुसती माणसं असून काही होत नाही, पैसाही लागतो. माझी तेवढी लायकी नाही आहे हे आज सिद्ध झालं. काका बरोबर बोलत होते. काय बोलतेस तू गिरिजा? काय चाललंय तुझं हे पैसा 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 पैसा? पैसा जर एवढा महत्वाचा असता ना गिरिजा, तर पैसा देऊन त्या मुलाला जिवंत करता आलं असतं. शक्य आहे का हे? मग गिरिजा, पैसा एवढा महत्वाचा नाहीये आपल्यासाठी जेवढी आपली माणसं आपल्यासाठी महत्वाची आहेत. हो, पण मला सोडवण्यासाठी पैसाच लागला ना, आणि तोही पाण्यासारखा. नसतंच तर काय केलं असतं? गिरिजा, माझ्यासाठी ना तू महत्वाची आहेस, पैसा नाही. पैसा, संपत्ती, या सगळ्या गोष्टी तुझ्या समोर शून्य आहेत. कळलं? गिरिजा, आम्हा सगळ्यांना तू हवी होतीस, आणि बघ ना, आज तू आमच्यासोबत आहेस. पण मी असून काय होणार आहे? हे अजून संपलं नाहीये. मग संपेल ना, आपण संपवू. तुला जेलमधून बाहेर काढलं ना, मग तसंच लवकरात लवकर आपण ही केस पण संपवूयात. मी आहे ना. का करतोयस एवढं सगळं? का करतोस म्हणजे? तू जर माझ्या जागी असतीस तर तू हे केलं नसतंस का? माझी साथ सोडली असतीस तू? मी जेव्हा घर सोडलं तेव्हा पण तुला माझी साथ सोडता आली असती, पण तू माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिलीस. सगळ्या गोष्टीतून मला बाहेर काढलंस. मी पण तेच करण्याचा प्रयत्न करतोय गिरिजा. गिरिजा, नवरा बायकोच्या प्रेमात ना
सगळं सहन करण्याची ताकद असते. माझी ताकद तू आहेस. तूच रडलीस तर माझं काय होईल? रडू नकोस, शांत हो. गिरिजा प्लीज. बघ, तू रडलीस ना तर मला पण रडू येईल. चालेल का तुला? मग माझी साथ कधी सोडू नकोस. किती प्रेम करतोस माझ्यावर? तू जेवढं माझ्यावर प्रेम करतेस ना त्यापेक्षा थोडं जास्त. अगं, असं प्रेम मोजता येतं का गिरीजा? शांत हो, नको रडू, शांत हो. नाही रडणार मी. गुड गर्ल. बरं, आता मला खरं खरं सांगशील? मी तुझ्याशी नेहमी सगळं खरंच बोलते. जेलमध्ये काय झालं होतं गिरिजा? प्लीज त्याच्याबद्दल विचारू नकोस मला. गिरिजा, मला सांग काय झालं होतं ते. हे बघ, काही चुकीचं घडलं असेल ना तर आपण कंप्लेंट करूयात. विक्रांत, मला नाही बोलायचंय त्याबद्दल. प्लीज, मला नाही बोलायचंय. माझी शपथ आहे तुला. सांग काय झालं होतं. विक्रांत, अरे का करतोयस असं? कारण माझ्या गिरिजाला कुठलाही त्रास झालेला मला सहन नाही होणार. सांग मला, सांग गिरिजा. जेलमध्ये वाजता छान येतंय ग. हे बघा, प्लीज माझा डबा मला परत द्या, मला जेवायचं. अगं थांब ग, आम्हाला पण टेस्ट करू दे की. हो, हे बघ, घरून डब्बा आलेला नाहीये. जेव्हा येईल तेव्हा बघू. ओ मॅडम, तुम्ही काय बोलताय? तुम्ही ताईला खोटं का सांगताय? मी तुम्हाला आत्ताच मगाशी डबा दिला ना. तुम्हीच म्हणाला की आम्ही देऊ तिला. ए, तुम्हाला नको शिकूस हा. तुम्ही एक काम करा, तुम्ही इन्स्पेक्टर साहेबांना बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं. ए, माझ्याशी बोल ना. त्यांच्याशी काय, साहेब कशाला हवेत तुला?